करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस। अखिल गोड ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार अकारण कारण करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू तडित बीत विनिंदित पितांबरधारी भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबाराय भगवान श्री तुकोबाराय ग्रामदैवत भगवान श्री मारुत्री यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विरक्त असणारे वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबाराय यांचे मोठे बंधू कान्होबा महाराज यांचा हा 4 कडव्याचा अभंग आहे काकडा या प्रकरणातला विठाला या अभंगातलं नेमकं कान्होबा महाराजांचं काय म्हणणं आहे आपल्याला राहिलेल्या तासाभरामध्ये याचा विचार पाहायचा आहे। आज हरिदिनी हा अभंग घेण्याचं कारण पंढरपूरमध्ये आहोत आणि मागणी पण आहे उद्या काल आहे विठाला विठाला या अभंगामध्ये मागणी पण आली। ही कीर्तन शृंखला शृंगारित करण्याकरता ही सर्व वारकरी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामध्ये सुरुवातीला ज्यांना गोड चाल गायली हरिभक्त परायण आमचे पिंटू महाराज आदरणीय आमच्या युवा कीर्तनकार राऊत ताई त्यांनाही मनापासून वंदन आहे। आदरणीय बाबा आहेत इकडं आदरणीय संगीत विशारद संगीत अलंकार आमचे परम आदरणीय परम मित्र एकनाथ महाराजांनाही वंदन आहे। हरिभक्त परायण राकेश रायखेलचे रायखेलकर मंडळी आहे सर्व तुळजापूर परिसरातील सर्व टाळकरी भजनी मंडळी आज ज्यांची पवित्र उपस्थिती आहे विशेष आदरणीय हरिभक्त परायण परम आदरणीय परमस्नेही मागच्या आठवड्यामध्ये ज्यांच्याकडे माझी भागवत कथा झाली पंढरपूर या क्षेत्रामध्ये आदरणीय हरिभक्त परायण नितीन महाराज आदमानी यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा। महाराजांची पवित्र उपस्थिती महाराजांनाही मनापासून वंदन आहे। मृदंगावरती मृदंग विशारद मृदंग अलंकार मृदंग सम्राट हरिभक्त परायण आमचे आदिनाथ महाराज जरांगे पाटील त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा। आता वाजवायला जरांगे आणि कीर्तनाला वारंगे एवढं ध्यानात ठेवा। आदरणीय काकाच्या माध्यमातून हा दर्शनाचा सुयोग आहे। आज ज्यांची विशेष उपस्थिती चिपळूण वरून या ठिकाणी पवित्र उपस्थिती त्यांची आज या ठिकाणी आहे। आदरणीय माझे मोठे बंधू आमचे धनंजय महाराज खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून वंदन आहे। या दिंडीतला जो समाज आहे या समाजाची सेवा करण्याचा ज्यांच्या अंतःकरणामध्ये हा मानस आहे यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवाय 10-15 जणांकरता। कारण एवढं मोठं नियोजन आदरणीय आमचे माझ्या बरोबर आलेले आमचे महादेव जाधव पाटील आमचा आल्याच विषय झाला म्हटलं हे चांगल्या सप्त्यात सुद्धा असे नियोजन नाही। चांगल्या सप्त्याचं नाव घेऊ लागलं बरं दिंड्यात अशाच असतात ज्ञानोबा माऊली तुकाराम असंच असतं इथं अगदी थाटामाटात। खरं जर महाराष्ट्रामध्ये एकमेव दिंडी असेल तुळजापूरकरांची किती एकदम स्वच्छता आणि पावित्र्यता आणि शिस्तबद्ध ही एकमेव दिंडी आज पाहायला मिळाली विठाला याची ही तडजोड करण्याकरता माणसं सुद्धा तसेच असावे लागतात। तोडफोड करणारे माणसं नसावे लागतात याला बरं याला तडजोड करणारे माणसं असावीत। गेल्या 16-17 वर्ष झालं या दिंडी परंपरेला। या 17ही वर्षामध्ये एक वर्ष सुद्धा आनंद कमी होत नाही। खऱ्या अर्थाने हीच वारकरी संप्रदायातली फार मोठी उच्च कोटीची ही अवस्था आहे ज्याला आनंद म्हणतो विठाला विठाला। आई तुळजा भवानीच्या चरणी नतमस्तक होतो। तिला एवढीच विनंती करेल की आता आमच्या या दिंडी समाज संघटनेवर असंच तुझं आशीर्वादाचं छत्र राहू दे आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही दिंडी अशीच चालत राहावी।
एवढी तिच्या चरणी खऱ्या अर्थानं प्रार्थना आहे. आता ही वारी नुसत्या पांडुरंगाची नाही, आता दोघाची पण आहे. विठाला विठाला जगत जननी तुळजा भवानी आणि भगवान पंढरीश परमात्मा या दोन्हीचं एकत्रीकरण आहे आज. आणि त्यांच्या करता जी तयार होण्याकरता जी वृत्ती लागती त्या वृत्तीची शिकवण या अभंगामध्ये आहे. विठाला विठाला बघा, आज अभंगाची सुरुवातच महाराजांनी फार गोड केली. करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास थोर करोनी आस. प्रत्येक जण इथं आलेला आहे, अंतकरणामध्ये काहीतरी निकड आहे, अंतकरणामध्ये काहीतरी इच्छा आहे आणि ती इच्छा घेऊन आलेला आहे. पण ती इच्छा पूर्ण होण्याकरता माणूस अगोदर उचित व्हावा लागतो. उचित म्हणजे काय? उचित या शब्दाचा अर्थ आहे योग्य. विठाला विठाला मृदंग वाजवायचा आहे, मग कुणालाही वाजवता येतो का? माणसं म्हणतात त्याच्याकरता ते कसे पाहिजेत? तयार पाहिजे. बोला ना, उचित पाहिजेत म्हणजे त्या योग्यतेचे पाहिजेत. मग परमार्थ करण्याकरता ज्याची गरज आहे ती म्हणजे योग्यता, आणि त्या योग्यतेचीच खऱ्या अर्थानं कान्होबा महाराज या अभंगाच्या माध्यमातून मागणी करतायत. योग्यता 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 म्हणजे तरी नेमकं काय? आपण परमार्थ करतोय ही योग्यता आहे? हे तर वरपंग झालं. लक्षात आलं तर बघा तुमच्या. आपण परमार्थ करतोय, तुम्ही म्हणाल मग आम्ही परमार्थ करतोय तर आम्ही योग्य आहेत. हा हा, हे वरून योग्य आहेत पण आतून योग्य नाहीत तुम्ही. लक्षात आलं तर बघा, तुकाराम महाराजांचा एक प्रसिद्ध अभंग आहे. तुकोबाराय म्हणले नाही आमदार व्हा, तुकोबाराय म्हणले नाही खासदार व्हा, तुकोबाराय नाही म्हणले मंत्री व्हा. काय व्हा म्हटले? होय होय वारकरी, 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 वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. काय करावे साधना, काय करावे. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी. वारकरी व्हा म्हटले. एकदा नाही शब्द वापरला काका, दोनदा शब्द वापरलाय. काय? होय आणि पुन्हा होय. मी उचित सांगतोय बरं तुम्हाला. हे दोनदा शब्द वापरण्याची काय गरज आहे? होय वारकरी म्हणले असते तर जमलं नसतं का? होय वारकरी, पण नाही नाही दोनदा टाकलं होय आणि होय. मग आता पहिला होय कोणत्या अर्थानं लावायचा आणि दुसरा होय कोणत्या अर्थानं लावायचा? तुकोबाराय तर म्हणतात वारकरी व्हा, पण कसं व्हा? होय आणि होय. आता बघा, पहिला होय हा जो आहे ते करोनी उचित आहे ना. हे पहिला होय हा बाह्य लक्षणानं घ्यायचा आणि दुसरा होय आंतरलक्षणानं घ्यायचा. वारकरी हा दोन प्रकारामध्ये एकनाथ भाऊ पाहायला मिळतो. नितीन बाबा, एक बाह्य लक्षणानं वारकरी पाहायला मिळतो
आणि दुसरा वारकरी आंतरलक्षणानं पाहायला मिळतो. बाह्य लक्षणातल्या वारकऱ्याचे काय लक्षण आहेत? बाह्य लक्षणाच्या वारकऱ्याचे लक्षण काय आहेत? तर बाह्य लक्षण वारकऱ्याचे आहेत गळ्यामध्ये तुळशीची बोला 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 माळ असावी. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ 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 गळा गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवाला, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा. हृदयी वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, हृदयी कळवळा वैष्णवाचा, वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा, गोपी चंदन टिळा. असं आहे बरं ते पिंटू महाराज. हे वारकऱ्याचे कोणते लक्षण आहेत? बोला ना. मेंदू गेलेले बाह्य लक्षण, बाह्य बाह्य लक्षण आहे. तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा आणि हृदयी कळवळा वैष्णवाचा. तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हे जे वाक्य आहे हे बाह्य लक्षणानं घ्यायचं. म्हणजे पहिला होय इथं लावायचा आणि दुसरा होय कुठं लावायचा? हृदयी कळवळा वैष्णवाचा. तो बाहेरूनही वारकरी झाला पाहिजे आणि आतूनही वारकरी झाला पाहिजे. पण आजच्या अभंगातली जी मागणी करोनी उचित, आपण बाहेरून वारकरी झालोत पण आतून झालोत का नाही शंका आहे, म्हणून करोनी उचित. विठाला आज तुम्ही गेल्या 5-6 दिवसापासून दिंडीमध्ये चालताय. दिंडी म्हणजे नेमकं काय? वारी म्हणजे नेमकं काय? तर खरं सांगू का, दिंडी म्हणजे उपासना. दिंडी म्हणजे तुम्ही ज्याला परमार्थ म्हणतो तो परमार्थ, आणि दिंडी म्हणजे साधना. मला वाटतं दिंडी म्हणजे एक शब्द सांगतो तुम्हाला, तपश्चर्या आहे. विठाला दिंडीमध्ये सगळ्यात मोठी तपश्चर्या वारकऱ्याच्या जीवनातली कोणती असेल तर ते दिंडी आहे. यज्ञ पाऊला पाऊली, हा एक पाऊल उचलला आणि पुढे टाकला की बस एक यज्ञ केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतंय. पण त्याच्याकरता कुठं यावं लागतंय? बोला बोला बोला. दिंडीत यावं लागतं बरं. हा, या दिंडीत आलं की तप घडतं आपल्याकडून. 3 प्रकारचं तप आहे. पहिलं कायिक तप, दुसरं वाचिक तप आणि तिसरं मानसिक तप. या दिंडीनं काया पवित्र होती, या दिंडीनं वाचा पवित्र होती आणि या दिंडीनं मन सुद्धा पवित्र होतं. विठाला या दिंडीला आलेला माणूस काका गावाकडे गेल्यावर कमीत कमी 7-8 दिवस तरी म्हणतोय मी पंढरपूरला गेलतो बाबा, मला तसं वागायला जमायचं नाही. बोला ना, किती बी नास्तिक माणूस असू द्या, आणि जर त्यानं वाईट कृत्य केलं तर दुसरा सुद्धा त्याला म्हणतो अरे पंढरपूरला गेलतो तू चलत. तुमच्या लक्षात येत आहे ना? कमीत कमी लाज काज तरी चांगलं वागत आहे. हेच दिंडीचं फलश्रुती आहे. विठाला म्हणून या पंढरीमध्ये आज तुम्ही आलायत, तर या पंढरीत आल्यावर होतं काय? काय होतं टाळकरी? उठा उठी अभिमान, उठा
काय घडे भोजन घडे. या पंढरपुरामध्ये आल्यावर काय होतं म्हणले, पहिला अभिमान जातो. उठा उठी अभिमान. जाय ऐसे स्थळ कवण. कोणतं असं स्थळ आहे की तिथं गेल्यावर अभिमान जात आहे? बोला ना. तर एकच जगामध्ये स्थळ आहे, त्या स्थळाचं नाव आहे पंढरपूर. जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. एकच असं गाव आहे की त्या गावामध्ये तुम्ही आलात की तुमचा अभिमान जातोय. उठा उठी अभिमान. जाय ऐसे स्थळ कवण. कुठं घडतंय तर ते या पंढरीस घडे आणि खळा पाझर रोकडे. किती जरी खळ असला, किती जरी दृष्ट असला, किती जरी खालच्या वृत्तीचा माणूस असला, तरी सुद्धा तो इथं आला का शांत होतो. शांत शांत होतो म्हणजे त्याच्या अंतःकरणातला काय जातो? बोला ना. गर्व जातो, अहंकार जातो आणि तो माणूस खऱ्या अर्थानं परमार्थाच्या लायक होतो. म्हणजे नुसत्या पहिल्या होईनी बदलत नाही, तर तो आता दुसऱ्या होईनं सुद्धा बदलायला सुरुवात होती. विठाला म्हणून हे दोन होय फार महत्वाचे. एक बाह्य लक्षणानंही बदलला पाहिजे आणि आंतर लक्षणानं सुद्धा बदलला पाहिजे. आपला जो चाललेला परमार्थ आहे हा बाह्य लक्षणानं. आता आम्हाला लोक म्हणतात हरिभक्त परायण. फार गोड सांगितलं दादा. हरिभक्त परायण. माझं पोरग आहे, तो 4-5 वर्षाचा बाबा मुलगा आमचा. तो म्हणला बाबा हे हरिभक्त परायण म्हणजे काय? त्याला मी म्हणलं ह म्हणजे हरी, भ म्हणजे भक्त आणि प म्हणजे परायण. मग ते म्हणलं असं का लिहित नाहीत, नुसतं एवढंच लिहितात ह भ आणि प. जरा चॅप्टर आहे बरं ते. ती नुसतं म्हणलं एवढंच लिहितात ह भ आणि प. त्याला म्हणलं बाळा या ह च्या पुढं काय? ते म्हणलं ते झिरो आहे पुन्हा. हा त्याचा बी काय म्हणलं प्रश्न. ते म्हणलं ह च्या पुढं झिरो लिहिलेलं आहे, प च्या पुढं सुद्धा झिरो लिहिलेलं आहे आणि भ च्या पुढं सुद्धा झिरो. त्याला म्हणलं याचा अर्थ असा आहे आम्ही हरीमध्ये सुद्धा बोलत नाही. बोला की झिरो आहेत, भ मध्ये सुद्धा झिरो झिरो आणि प मध्ये सुद्धा झिरो. निस्ते दिसायला आम्ही हिरो आहेत. हे तुमच्या लक्षात असू द्या बरं. याला म्हणायचं वरपंगाचा फार मारत. विठाला म्हणजे आपला जो चाललेला जे आहे ते पहिला होय तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गळ्यामध्ये भरपूर तुळशीच्या माळा आहेत, कपाळाला गंध आहे, फेटा आहे, सगळ्या गोष्टीनं युक्त आहे. पण आतून मात्र बदललेला अजिबात नाही. जोपर्यंत तुम्ही आतून बदलत नाही तोपर्यंत उचित होऊ शकत नाहीत. विठाला आज कान्होबा महाराज म्हणतात भगवंता मला उचित करा. कारण आम्ही कसे आहेत, मी तव अनाथ अपरा
म्हणताय मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाचा कृपानिधी माय बाप नाही ऐकिले गायले गीत सांडिली धरिली लाज सांडिले हित मी परमार्थ करण्याच्या योग्यतेचा नाही असं मला वाटतंय. कोण म्हणतंय बोला ना. सकता नाही तुकोबर आहे म्हणतायत. एवढा अधिकार संपन्न असून सुद्धा तुकोबरायचे हे शब्द आहेत की भगवंता अजूक माझ्याकडून परमार्थ काही व्यवस्थित चाललेला नाही. अशी ज्यांची वृत्ती आहे. आपल्याला दोन अभंग पाठ झाले की आपण येड्यावणी करतो. दोन टिपण बसले की त्याला वाटतं माझ्यासारखा बाबाच नाही. आई माझी म्हणता आली की त्याला वाटतं माझ्यासारखा कीर्तनकारच नाही कोणी आहे का नाही. असा प्रकार परमार्थ करून सुद्धा न दाखवणे याचं नाव संत आहे. वाचस्पतीचे निपाडे ज्ञानोबा आहे म्हणतात सर्वज्ञता तरी जोडे वेडिये माझी दडे महिमे भेने चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी जगा माझी. ही संत परंपरा संत असून सुद्धा समाजासमोर दाखवत नाहीत आम्ही संत आहेत म्हणून. का तर त्यांची ती परमार्थाची परमोच्च अवस्था आहे. तिथपर्यंत जाऊन सुद्धा त्या लोकांमध्ये येड्यासारखे हिंडतात. लोक म्हणतात ते कशाचा संत आहे. संत ओळखणं फार कठीण आहे. फारच कठीण आहे. एकतर संत नितीन महाराज संतांनाच ओळखायला येतात नाहीतर संत पांडुरंगाला ओळखायला येते देवाला ओळखायला येते. संत ओळखणं आपलं काम आपल्या बुद्धीच्या पलीकडचा विषय येतो. संत ओळखणं त्याच्यासाठी संत ओळखण्याकरता त्याला संतच व्हावं लागतं. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण आणि तरीच महिमान येईल कळून. एकतर संत संतांना ओळखायला येतात नाहीतर संत देवाला ओळखायला येतात. तुकोबाराय म्हणले ना संत ते कवन संत ते कवन ते कवन आणि ते जाणे खून केशी राजा. एकतर संत देवाला ओळखायला येतात केशी राजा नाहीतर संत संतांना ओळखायला येतात. कारण संत ही एक अशी जात आहे की ती आपलं मोठेपणा थोडा आवाज देत आला तर बघायला आपला जो धिंडोर आहे हा पिटत नाही. ते फार 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 ते आपलं झाकून ठेवतात. आणि खरं सांगू का परमार्थ केलेला झाकावा का दाखावा. बोला बोला बोला. परमार्थ केलेला झाकावा का दाखावा. झाकावा. आपण काय करतो बोला ना. एकदा पंढरपूरला येतोय तर 5 वर्ष सांगतोय मी गेल्या 5 वर्षाला पंढरपूरला गेलो. एकदाच येतोय. ज्ञानोबा म्हणले पेरायचं पेरायचं पेरलेलं बी झाकावा का शिपावा. झाकावा. मला वाटतंय आपण
पेरत नाहीत, आपण परमार्थाच्या संबंधामध्ये शिपण्याचं काम चालू. कशाचं? आणि मग शिपलेलं काय होतं माहिती का? शिपलेलं काय होतं? उगत नाही असं नाही. शिपल्याला उगत, पण कुठं मोठं उगत, बरं का? बरं, जे उगत ते उगतानीच काय काय कोम बोला ना जळत. आणि जे शिपून उगत पण त्याला कणीस लागत आहे त्या अहंकाराचं. विठाला विठाला. पण हे संतांचं असं आहे, पेरलं की बीज झाकावं लागतं. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐका. त्या शिवमहापुराणामध्ये आली. एकदा नारदानं तपश्चर्या केली. झाकावं लागतं याच्याकरता सांगतो बरं परमार्थ. तपश्चर्या अशी केली, ज्या जाग्यावर केली त्या जाग्यावर कामदेवाचं सुद्धा चाललं नाही बाबा. साक्षात कामदेव नारद महाराजांची तपश्चर्या भंग करण्याकरता तिथं आले, पण त्या कामाची सुद्धा चाल त्यांच्यावर चालली नाही. तपश्चर्या सक्सेस झाली. आणि सक्सेस झाल्यावर नारद महाराज भगवान भोले बाबाला भेटायला आले. म्हणले, भोले बाबा, अशी तपश्चर्या केली, कामावर बी विजय मिळवला आणि क्रोधावर बी विजय मिळवला. कोण म्हणतंय? बोला ना. नारद महाराज. बरं, बस आपल्यासारखी तपश्चर्या अजून जगात दुसरं कोणी केली आतापर्यंत. या कामाने चांगल्या चांगल्याचं काम लावलं म्हणले. भल्या भल्याशी लाविला बट्टा, अशी ही थट्टा. चांगल्या चांगल्याचा कार्यक्रम लावला, पण आज म्हणले मी या कामावर काय झालो, विजय मिळवला आणि क्रोधावर सुद्धा विजय मिळवला. भोले बाबा म्हणले, नारदा, हे परमार्थ केलेलं लोकांना सांगायचं जाऊन. काय करी जावं तेव्हा? झाकी जाऊ. नारद काय म्हणलं माहिती का बाबा? नारद म्हणलं, महादेवाला माझं खपा नाही म्हणलं. ऐकताय ना तुम्ही? महादेवाला काय होऊ लागलं म्हणले? खपा ना. नारदाला महादेव म्हणले, हे बघ, मला सांगितलं तर सांगितलं, मी तुझा माणूस आहे, पण आता कमीत कमी त्या विष्णूकडे तरी जाऊ नको म्हणले. आणि विष्णूकडे जाऊ नको म्हणल्यावर तर मग ह्याला, होय पिंटू महाराज, जास्त जोर आला. लगेच विष्णूकडे नारद महाराज गेले. कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला. आता विष्णू माणूस म्हणजे चॅप्टर माणूस आला. बरं, लगेच विष्णूनी स्तुती करायला सुरू केली. वा 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 वा, तुमच्यासारखा माणूस, वा, नंबर 1. आणि मग नारद म्हणला, असे तुमच्यासारखे माणसं लय कमी होतो म्हणला. तुम्हाला ऐकायला येत नसेल तिकडे काय, की नाही? तुमच्यासारखे चांगलं म्हणणारे लोक फार कमी आहेत. आणि मग विष्णूनं काय केलं, एक मायावी नगर तयार केलं. आणि त्या मायावी नगरामध्ये एक मायावी राजा तयार केला. आणि त्याच नगरामध्ये त्या राजाला मायावी मुलगी तयार केली. आणि ती मुलगी दिसायला एवढी सुंदर काका. आणि मग त्या मुलीचा बाप तो राजा नारद महाराजाला म्हणला, महाराज, माझ्या मुलीचं भविष्य सांगा. आणि नारद महाराजांनी त्या मुलीचा हात हातात घेतला. ऐकता ना तुम्ही सगळेजण? पिंटू महाराज, कोणी घेतला? नारदानी. बरं, कोणाचा हात हातात घेतला? मुलीचा. नारदानी कशी तपश्चर्या केली, कशावर विजय मिळवला? कामावर आणि क्रोधावर. आता ती मायावी मुलगी, आणि तिचा हात हातात पडल्यावर बाप काय म्हणलाय, माझ्या मुलीचं भविष्य सांगा. भविष्य सांगावं का नाही? नारद हाताकडे नाही पाहायला लागलं, कोणाकडं? बोला ना. त्या मुलीच्या तोंडाकडे पाहायला लागलं. ती पोरगी म्हणली, महाराज, हात खाली आहे. काय म्हणली ती? हात खाली आहे. आणि मग नारद महाराज जरा भानावर आल्यावर तपश्चर्या केली म्हणलं आपण, नाही का नाही? आणि मग त्या मुलीचं भविष्य सांगितलं नारद महाराजांनी. म्हटले, हे बघ, राजाला म्हणले, राजा, या मुलीला इतका सुंदर पती मिळणार आहे की तो जगात त्याच्यासारखा सुंदर दुसरा कोणताच नाही, एवढा सुंदर पती मिळणार आहे. आणि ते भविष्य सांगितलं. आणि नारद महाराज तिथून निघून गेले. आता नारद महाराज म्हणले, आता हिच्या सोबत लग्न करायला दुसऱ्याचा नंबर लागण्यापेक्षा आपलाच लागला. बोला ना, आपलाच लागला पाहिजे. आणि आता रूप
चांगला रूपवान मिळणार आहे. आणि मग ते रूप कुठे आहे तर भगवान विष्णूकडे आहे. नारद महाराज विष्णूकडे आले आणि विष्णूला म्हणले, देवा मला तुमचं हरिरूप द्या. म्हणले का हो? म्हणले आताच तुम्ही आलते, मी लय कामावर विजय मिळवला, क्रोधावर विजय मिळवला ना, आता रूपाचं तुम्हाला करायचंय काय ते नंतर सांगतो म्हणले, पण मला तुमचं हरिरूप द्या. म्हणजे आता नारदाच्या डोक्यात काय, आता एवढा रूपवान झालो की हिचा पती बोला की मीच, आणि हरिरूप द्या म्हणल्यावर विष्णू भगवान म्हणले तथास्तु. आता हरी या शब्दाचे दोन अर्थ होतात. हरी या शब्दाचा एक अर्थ माकड होतो आणि हरी या शब्दाचा एक अर्थ होतो हरण करणारा. मग भगवंतानं हरण करणारा नाही दिला, काय दिला? बोला ना, माकडासारखं तोंड झालं. आणि मग नारद महाराज लग्नाला निघाले. कुठं? मायावी नगरीमध्ये. नारद महाराजांना वाटलं आता मी एवढा सुंदर झालो, त्यांना आरशात सुद्धा बघितलं नाही. मी कशाला आरशात पाहू म्हणले. हॅलो हॅलो. ते म्हणले बास भगवंताने आपल्याला आशीर्वाद दिला, 100% मी दिसायला सुंदर आहे. आणि नारद महाराज त्या तिथं येत आहेत. नारद महाराजांना वाटलं मला गळ्यामध्ये ही माळ घालल, पण तिनं नारदाच्या गळ्यामध्ये माळ नाही घातली. तिथं लगेच पाठीमागून विष्णू आले आणि तिनं विष्णूच्या गळ्यामध्ये ती माळा वरमाला घातली. आणि मग एवढं संतापलं कोण? नारद. कशावर तपश्चर्या केली ती? कशासाठी? बोला ना. क्रोधाचं झालं, पण त्याच्या अलीकडचं काम काम. नारद की तो भाई नारदी ऐसी नौबत गाजी, इंद्र चंद्र को क्या क्या हुआ है मालूम सबको, अजब झटका माए का, अजब झटका माए का, अजब झटका माएगा, झटका माए का, अजब झटका माए का, अजब झटका माएगा, अजब झटका माएगा. नारद की तो भाई नारदी ऐसी नौबत गाजी, क्या हुआ है मालूम सबको, अजब झटका माएगा, 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 अजब झटका माएगा. अजून पुढं भरपूर आहे, पण तुम्हाला इथपर्यंतच सांगितलं मी. नारदासारख्याला सुद्धा यानं सोडलं नाही. हा म्हणून आज कानोबा राहायचं फार अट्टहास आहे. देवा हे लय विचित्र कार्यक्रम आहे. माझ्या जीवनामध्ये माझी अशी अवस्था कर. म्हणले काय कर? म्हणले पहिल्या चरणात
करोनी उचित प्रेम घाली हृदयात. भगवंता मला उचित कर. उचित कर म्हणजे काय? तर उचित कर म्हणजे योग्य कर. त्या योग्यतेचं काय कर, मला बनव. मग ते योग्यतेचे नाहीत का? हा, योग्यतेचे असून सुद्धा ते म्हणायला लागले तर आम्हाला अजून योग्यता प्राप्त झालेली ही तर संताची विशेषता आहे. हा, बघा तुम्ही आता दिंडीमध्ये काकडा करत करत आला असाल का झोपला होता? काकडा कुणी कुणी केला? हात वर करा बरं. दिंडीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 10 15 25 लोकांनी केला. मग एवढे नुसते जेवायला चालते काकडा करत जा बरं. काकडा काय करतो? तर काकडा माणसाला उचित करतो. काय करतो? उचित करतो, योग्य बनवतो. काकडा एवढा सर्वसामान्य समजू नका तुम्ही. काकडा नुसता तुम्हालाच उचित करतो असं नाही, काकडा देवाला सुद्धा उचित करतो. काकडा आपल्याला जागवतोय असं नाही, काकडा देवाला सुद्धा जागवतोय. काकडा आपल्याला जागवतो याच्यात नवल नाही बाबा. काकडा देवाला जागवतो याच्यातही नवल नाही. पण काकडा ज्यांना लिहिला अगोदर त्यांना जागवतो याच्यात नवल. लक्षात आलं बघा. काकडा कुणाला जागवतो? तर काकडा खरा ज्यांना निर्माण केला. कुणी निर्माण केला? माझ्या आजीने. ऐका कुणी निर्माण केला? संतांनी. संत अगोदर संतांना जागवतात आणि मग जगाला जागा करतात. तुम्हा मला जागवण्याची भाषा वेगळी आहे संतांची. आज तुम्ही एवढी मोठी दिंडी घेऊन आलाय. संत अगोदर आपल्या डोक्यावर हात फिरवतात. बाबा चल पंढरपूरला चांगलं असतंय, परमार्थ केलेला बरा राहतो. अरे लय आनंद आहे तिकडं, तू निसता इकडे येऊन बघ थोडा. लोक म्हणतात काय खरंय तुमच्या परमार्थाचं? मग ही संत परंपरा काय खरं म्हणणाऱ्याला एक चॉकलेट देते. काय देते? एक चॉकलेट. चॉकलेट काय माहिती का? अरे येड्या जाऊ दे, माझं नको ऐकू. पण तुला खरं सांगू का? शपथ मी तुला सांगतो, तो देव तुझी वाट पाहतो. हे झालं चॉकलेट. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावेळ. अरे देव तुझी वाट पाहतोय. आता तरी जरा तातडी कर, जरा उतावेळ हो, जरा निक पटकन. आणि मग त्याला एवढं समजून सांगितल्यावर मग त्याच्या जरा डोक्यात येतं बघ. या अगोदरचं काय डोक्यात नाही आलं त्याच्या. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुखवी व्यथा जन्माच्या. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरणरी घा देवासी. धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन. काय याच्यात अडकला? जरा याच्यापेक्षा जरा बाहेर ये. अशी संत परंपरा समजून सांगते पण ऐकत नाहीत. ज्या वेळेस चॉकलेट दिलं कोणतं? तुझा देव वाट पाहतो. आणि मग म्हणले खरंच पाहतोय? हो म्हणले खरं पाहतोय. मग म्हणले यावं लागण राव. आणि मग निघाले कुठं? तुमच्या दिंडीत. कोणाच्या दिंडीत? तुमच्या दिंडीत आला. आणि दिंडीत याला सामील करून दिलं कुणी? संतांनी. ऐका बरं, संत उचित कसं बनवतात हे पण तुम्हाला सांगतो मी बरं. याच्यातून एकदा का दिंडीमध्ये याला हवाली करून दिलं की मग काका हे संत मधल्या मार्गाने ह्याच्याकडे येतात. कुणाकडं? इकडं 65 एकर मध्ये नाही, तिकडं कुठं? मंदिरात. आणि जसं समाजाला जागवलं का नाही, जागा रे जागा रे गोपाळानो, राम नामे जागा. हे जसं समाजाला जागवलं तसं पिंटू महाराज मधला मार्ग धरून पांडुरंगाकडे जातात. आणि त्या पांडुरंगाला सुद्धा म्हणू लागले 9:15 वाजलेत, कवर झोपायचं. कवर झोपायचंय. कुणाला म्हणते? उठा पांडुरंगा प्रभात समय पातला, प्रभात समय पातला,
उठा पांडुरंगा, कवर झोपायचं. प्रभात समयो पातला. आणि तुम्ही म्हणता लोक माझी भक्ती करत नाही. बघा ना त्या तुळजापूरच्या दिंडीमध्ये काय गर्दी झाली. वाळवंटापासून तर थेट महाद्वारापर्यंत आणि सुरवरांची दाटी उभे जोडून हात. म्हणजे संत समाजालाही जागवतात आणि संत देवालाही जागवतात. पण मला वाटतं याच्यात नवल नाही, संत संतांना जागवतात याच्यात नवल आहे. अगोदर आपण जाग व्हावं मग लोकांना जाग करा. का झोपीतच रामकिसन उठणं नाही जमत. अगोदर आपल्याला फ्रेश व्हावं लागेल मग दुसऱ्याला फ्रेश करावं लागेल. संत अगोदर संतांना उठवतात. उठा साधू संत साधा आपुले हित, जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. उठो निवेगेसी चला जाओ राहुळासी, जळती पातकाच्या राशी. इकडे या तुम्ही जरा. अगोदर संत संतांना जागवतात आणि मग समाजाला जागवतात आणि मग देवाला जागवतात. अगोदर आपण जागा व्हावं लागतं. म्हटलं तुम्हाला उचित होणं फार गरजेचं. उपदेश लोकाला जर करायचा असेल तर आपल्याला अगोदर उचित व्हावं लागतं. नाहीतर उग मोकार उपदेश करण्यामध्ये मजा नाही. आईबाप सांभाळा आणि आपलेच आईबाप वृद्धाश्रमात. हा उपदेश करण्यात काय मजा आहे का? तुकोबा राय म्हणले हा उपदेश कसा आहे माहिती का? वाघे उपदेशला बोला सुखे खाऊ